नमस्कार. मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुमचं स्वागत करतो. तर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा टी यांची मुदत संपलेली आहे. 30 तारखेपर्यंत अर्ज करण्याची मुदत होती. आता याच्यामध्ये मुदतवाढ होईल का? तर यामध्ये मुदतवाढ होणार नाही आहे, कारण का तशी नोटीस देखील येथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. तर लक्षात घ्या, ज्यांनी अर्ज केले आहेत, ज्यांनी ऑनलाईन फॉर्म पूर्णपणे भरलेला आहे, ज्यांचे पेमेंट राहिलेलं आहे, अशाच कॅन्डिडेटना फक्त तुम्हाला तुमचा जो फॉर्म आहे तो कंप्लीट करता येणार आहे. तर उमेदवारांना पेमेंटसाठी यदाकदाचित अडचण निर्माण झाली असेल तर त्यांना 3 ऑक्टोबरपर्यंत सकाळी 11 वाजेपर्यंत पेमेंट करू शकतात. म्हणजेच फक्त ज्यांनी अर्ज पूर्णपणे भरलेला आहे आणि ज्यांचं पेमेंट बाकी आहे असेच कॅन्डिडेट जो सदरचा ऑनलाईन फॉर्म आहे तो पूर्ण करू शकतात. म्हणजेच यामध्ये मुदतवाढ होणार नाही आहे. आता फक्त ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांनाच ही सवलत देण्यात आली आहे. तर उमेदवाराचं लॉग इन यामध्ये यायचं आहे. त्यानंतर ID पासवर्ड टाईप करून लॉग इन या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि येथे परीक्षा फी भरा या टॅबवर क्लिक करून तुमची परीक्षा फी QR कोड किंवा ऑनलाईन पेमेंट, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड याच्या माध्यमातून तुम्ही हे पेमेंट भरू शकता. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. ऑक्टोबर महिन्याच्या अखेर 28 तारखेपासून हे हॉल तिकीट तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध होतील. हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जातील. त्यामुळे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा.